प्रवेश झालाय, काय सांगा? खरं तर आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय नड्डाजी, आदरणीय अमित शहाजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे आमचे सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळेजी, चंद्रशेखर बावनकुळेजी ही सर्वजण आणि त्याचबरोबर पूर्णच्या पूर्ण कोकणाचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय नितेशजी असतील, ही सगळी मंडळी ही सातत्याने आपल्याला माहीत आहे की ह्या संपूर्ण भागामध्ये जनतेच्या संपर्कामध्ये आणि जनहिताची कामं ही करत असतात। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन पर्व सुरू आहे आणि संघटन पर्व सुरू असताना मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून अनेक सामाजिक विविध संघटनांमध्ये काम करणारे, इतर वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे असे सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधी हे मोठ्या संख्येने हे भारतीय जनता पार्टीमध्ये येताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात। यामध्येच आपल्याला माहीत आहे की कुडाळच्या असणाऱ्या नगरपंचायतीतील असणारे जवळजवळ 7 नगरसेवक, शिवसेना उभाटा गटाचे असणारे 7 नगरसेवक आणि काँग्रेसचे असणारे 2 नगरसेवक असतील ते, आणि त्याचबरोबर देवगडमधील असणारे उभाटा गटातील असणारे 2 नगरसेवक उभाटा गटातील असणारे यांनी, आणि त्याचबरोबर विविध या ओरस मंडळ जे आहे कुडाळच्या जवळचं असणारे हे ग्रामीण मंडळ आहे, या ग्रामीण मंडळामधील असंख्य वेगवेगळ्या असणाऱ्या उद्योजक असतील किंवा वेगवेगळ्या पक्षामधील काम करणारे, वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करणारे अशा सगळ्या विविध पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि ही संख्या जी आहे ही संख्या जवळजवळ प्रमुख कार्यकर्त्यांची संख्या जी आहे 600 ते 750 पेक्षा जास्त संख्या ही आपण पाहिली असेल। त्यामुळे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठा विश्वास जनता ही दाखवते, याचंच एक आपल्याला हे उदाहरण असं मला वाटतं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ही येणाऱ्या काळात ही सुरुवात आहे। मला खात्री आहे की असे प्रवेश हे वारंवार होत राहतील। आदरणीय नितेशजी हे या ठिकाणी पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि सहपालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा दोन्ही ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी कामाचा धडाका सुरू केलेला आहे त्याचाही एक चांगला परिणाम हा येणाऱ्या काळात नक्कीच पाहायला मिळेल। साहेब, उद्धव ठाकरे गटातले माजी आमदार राजन साळवीसुद्धा ज्या शिवसेनेने प्रवेश करतात पाहायला मिळतात, एक तुमच्या काळचं एकेकाचं सहकारी परत महायुतीमध्ये हे खरं तर आपण सर्वजण पाहत आहेत की महायुती ज्या पद्धतीने मिळालेलं जे यश होतं त्या यशामुळे नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीने गेल्या 11 वर्ष देशातील प्रत्येक घटकाला सबका साथ सबका विकास या पद्धतीने प्रकाशाच्या आणि विकासाच्या अशा दोन्ही झोकामध्ये आणण्याचं काम केलं आणि त्यामुळे लोकांचा प्रचंड विश्वास हा नरेंद्र मोदींवरती आहे। त्यामुळे महायुतीवरती मोठ्या प्रमाणामध्ये लोक आकर्षित होण्याचं काम हे झालेलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की येणारा काळ हा अतिशय चांगल्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये येणार, यात काही शंका नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।